नमस्कार मित्रांनो, मी रीमा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप 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 मनापासून स्वागत करते। तर लाडकी बहीण योजनेच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ तुम्ही बघता तुम्हाला आवडतो देखील, त्याच्यातली माहिती देखील गोळा करता, पण व्हिडिओला लाईक करत नाही, चॅनलला सबस्क्राइब करत नाही। मित्रांनो, एक व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते, माहिती गोळा करावी लागते, स्क्रिप्ट बनवावी लागते, व्हिडिओ बनवावा लागतो, त्यानंतर एडिटिंग करावी लागते, थंबनेल बनवावा लागतो, त्यानंतर व्हिडिओ अपलोड होतो आणि मग तो तुम्ही बघता। तर त्यासाठी आमचे भरपूर वेळ जातो, आमची खूप मेहनत जाते। तर कृपा करून कळकळीची विनंती आहे, व्हिडिओला लाईक करत चला, चॅनलला सबस्क्राइब करत चला। तर जास्त वेळ न वाया घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया। तर लाडकी बहीण योजना, येस, आपण ह्या बाबतीत शॉर्टकट मध्ये बघणार आहोत। तर लाडकी बहीण योजना जुलै महिन्यापासून सुरू झाली। जुलैपासून माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसंच उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी ही योजना महाराष्ट्रात चालू केली। त्यामुळे आपली लाडकी बहीण सक्षम व्हावी, स्वतःच्या पायावर उभी राहावी, तिला स्वतःचं असं काहीतरी असावं, ह्यासाठी त्यांनी लाडक्या बहिणींसाठी ही योजना सुरू केली। त्या योजनेअंतर्गत सर्व लाडक्या बहिणींना 1500 रुपये महिना भेटत होता आणि भेटला सुद्धा। तर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर असे 5 महिन्याचे म्हणजे 5 हप्त्याचे 7,500 रुपये बहिणींना मिळाले देखील। ऑक्टोबर महिन्यातच नोव्हेंबरचा हप्ता मुख्यमंत्री साहेबांनी बहिणींच्या खात्यावर पाठवला होता, कारण नोव्हेंबरमध्ये मतदान सुरू होतं आणि निवडणूक आयोगाकडनं जर कुठला आदेश आला तर बहिणींना वेळेवर पैसे पोहोचवता येणार नाही, ह्यासाठी त्यांनी नोव्हेंबरचा हप्ता ऑक्टोबरमध्येच आपल्या खात्यावर जमा केलेला होता। तर अशा प्रकारे 5 हप्त्याचे 7,500 रुपये माझ्या सर्व बहिणींच्या खात्यावर आलेले आहेत आणि हे 7,500 रुपये आल्याच्या नंतर आता उद्या 20 तारखेला मतदान आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे की महायुती सरकारने म्हणजेच मुख्यमंत्री साहेबांनी 10 कलमी वचननामा केलेला आहे, त्या आम्ही 2100 रुपये देणार आहोत बहिणींना। तर 10 कलमी वचननाम्यात त्यांनी आणखीन 10 वचने दिली आहेत, 10 जाहीरनामे केलेले आहेत, 10 वचने दिलेली आहेत आणि त्याच्यातलंच एक वचन म्हणजे एक जाहीरनामा म्हणजेच लाडक्या बहिणींचा 1500 रुपयावरून आता हप्ता झालेला आहे 2100 रुपये, म्हणजे जो आता डिसेंबरचा हप्ता आपल्याला येणार आहे तो 2100 रुपये येणार आहे। त्याचबरोबर महाविकास आघाडीने देखील 5 गॅरंटी दिलेल्या आहेत, सांगितलेल्या आहेत। त्या 5 गॅरंटीमध्ये त्यांनी त्या 5 गॅरंटीला लोकसभेची पंचसूत्री असे नाव दिलेले आहेत। त्या 5 गॅरंटीमध्येच महालक्ष्मी योजना देखील येते। तर 5 गॅरंटीला त्यांनी लोकसभेची पंचसूत्री असं नाव दिलेलं आहे आणि महालक्ष्मी योजनेअंतर्गत सर्व महिलांना 3,000 रुपये महिना देणार आहोत। तर अशा प्रकारे महाविकास आघाडी आणि महायुती सरकार अशा 2 प्रकारच्या 2 गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत। तर महायुती सरकारने 10 गॅरंटी दिलेल्या आहेत, 10 जाहीरनामे केलेले आहेत, 10 जाहीरनामे केलेले आहेत, 10 गॅरंटी घेतलेल्या आहेत। त्यामध्येच त्यांनी लाडक्या बहिणींसाठी 1500 रुपयाचे वाढवून 2100 रुपये केलेले आहेत, शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली आहे। महाविकास आघाडीच्या 5 गॅरंटीमध्ये त्यांनी लोकसभेची कुठली पंचसूत्री सांगितलेली आहे आणि महायुती सरकारच्या वचननामे जे आहेत 10 कलमी वचननामे ते कुठले आहेत ते देखील मी त्याच्यात लिहिले आहे। तर आता मी ते तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगते। तर महायुती सरकारचे 10 वचननामे जाहीर झाले, तर त्यातलाच पहिला आहे की लाडक्या बहिणींना 1500 रुपयावरनं 2100 रुपये त्यांनी केलेले आहे। महिला सुरक्षेला आम्ही प्राधान्य देतो, त्यासाठी आम्ही 25,000 महिला पोलिसांना पोलीस दलामध्ये भरती करत आहोत, असा निर्णय महायुती सरकारने घेतलेला आहे। शेतकरी आपले अन्नदाता आहेत, मायबाप आहेत, तर महाराष्ट्राच्या तिजोरीवर पहिला अधिकार बळीराजाचा आहे, माझ्या शेतकऱ्याचा आहे, म्हणून आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी योजना सुरू केलेली आहे, शेतकरीला सन्मान योजना सुरू केलेली आहे। तर ती जी सन्मान योजना होती 12,000 रुपये होती, ती वाढवून आता शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 15,000 रुपये मिळणार आहे।
तसंच या राज्यामध्ये कोणीही उपाशी झोपणार नाही यासाठी प्रत्येकाला अन्न व निवारा देण्याचे वचन देखील मुख्यमंत्री साहेबांनी दिलेले आहेत। MSP वर 20% अनुदान देण्याचा निर्णय देखील घेतलेला आहे। वृद्ध पेन्शन धारकांना 1500 रुपयावरनं 2100 रुपये देण्याचा देखील निर्णय त्यांनी घेतलेला आहे। तसंच 1995 मध्ये बाळासाहेब ठाकरे साहेबांनी जे जीवनावश्यक वस्तूचे भाव स्थिर राहावे असा निर्णय घेतला होता त्याची देखील पुनरावृत्ती महायुती सरकार घेत आहे। तसंच 6वं आहे 25 लाख रोजगार निर्मिती तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 रुपये महिन्याला विद्यावेतन म्हणजे स्टायपेंड देण्याचा निर्णय ते घेत आहेत। 7वं आहे 45,000 गावात रस्ते बांधणार म्हणजे शहराचा विकास होत असताना त्याबरोबर गावाचा देखील विकास झाला पाहिजे असे मत महायुती सरकारचे आहे। 8वं आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ₹15,000 रुपये आणि सुरक्षा कवच देण्याचा निर्णय देखील ते घेत आहेत। 9वं आहे वीज बिलामध्ये 30% कपात आणि यामध्ये सौर आणि अक्षय ऊर्जेवर भर देण्यासाठी तसेच सर्वसामान्यांना वीज बिल परवडणारे असावे हा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे। तर 10वं आणि शेवटचं आहे सरकार स्थापनेनंतर विजन महाराष्ट्र 2029 चे 100 दिवसाच्या आत त्याचे वचन देखील या 10 कलमी जाहीरनाम्यात घेण्यात आले आहे। मग हे फक्त ट्रेलर नाहीये तर पुरी फिल्म अभी बाकी आहे असं स्वतः मुख्यमंत्री साहेब म्हटले आणि हेच ते 10 कलमी वचननामा आहे जो मी तुम्हाला सांगितला जो स्वतः मुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेब यांनी जाहीर केला होता। तर हे मी तुम्हाला माझ्या मागच्या व्हिडिओत देखील सांगितलं पण तुम्ही माझे मागचे व्हिडिओ बघितले असाल तरी विसरून गेले असाल म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा हा वचननामा सांगितला। आता ह्याबरोबरच जाता जाता महाविकास आघाडीची लोकसभेची पंचसूत्री ऐकून जावा ते सुद्धा सांगते। तर महालक्ष्मी योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला मिळणार 3,000 रुपये व मुलींना व महिलांना मोफत बस प्रवास मिळणार। दुसरा आहे शेतकऱ्यांना 3 लाख रुपयेपर्यंत कर्ज माफ तसेच नियमित कर्जफेडीसाठी 50,000 रुपयापर्यंतचं प्रोत्साहन। तिसरं आहे जातनिहाय जनगणना करणार 50% आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी प्रयत्नशील। चौथा आहे 25 लाख रुपयापर्यंतचा आरोग्य विमा मोफत औषधी आणि 5वं आहे बेरोजगार तरुणांना दर महिन्याला 4,000 रुपयापर्यंत मदत करणार। तर अशा प्रकारच्या महाविकास आघाडीच्या महत्त्वाच्या 5 गॅरंटी जाहीर केल्या त्यांनी आणि ह्या 5 गॅरंटीला महाविकास आघाडीने लोकसभेची पंचसूत्री असे नाव दिले। तर आता तुम्हाला समजलंच असेल महाविकास आघाडी आणि महायुती सरकार महाविकास आघाडीने घेतले आहेत 5 पंचसूत्री लोकसभेची 5 पंचसूत्री आणि महायुती सरकारने घेतलेली आहे 10 कलमी वचननामे। त्याच्यातलं एक वचन तर आपलं चालूच आहे आपल्याला लाडक्या बहिणीचे पैसे मिळतच आहेत त्याचा लाभ आपण घेतच आहोत। तर म्हणूनच तुम्हाला सांगते आपलं मत खूप अमूल्य आहे तर उद्या नक्की जा आणि मतदान करा आणि मतदान केल्यावर खूप गर्वाने बोला हो मी मतदान केलं। जसं मी मतदान केल्यावर फोटो टाकते व्हिडिओ टाकते तसे तुम्हीही टाका आणि नक्की मतदान करा। तर अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर टाकत असते तुम्ही देखील बघता तर व्हिडिओला लाईक करत चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ तुमच्या सगळ्या मैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील अशी महत्त्वाची माहिती मिळत राहील। तर भेटूया अशाच पुढच्या नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार।